आणि इकडे हनुमान डायरेक्ट हातातच गादी घेऊन उभा आहे. काय रे गदा, रागाला इथूनच क्लासला जायची तयारी मोची. जातो ना इकडून, हे बघा डायरेक्ट क्लासला लँडिंग होईल. हे गाईज, वेलकम बॅक टू ब्लॉग पार्ट 2. तर मग आता आलो आहे टेरेसवरती. जे सगळं वाळत टाकलं आहे ते घ्यायलाच आलो होतो. आणि इकडे आता सावली ऊन लागलेली आहे, बऱ्यापैकी बऱ्याच वस्तू वाहून गेलेल्या आहे. ए मोहित, ही आधी इकडे टाकून दुचल. मोहितला बी घेऊन आलो. आणि आम्ही खास आता आहे ना दुलई घ्यायला आलेलो आहे, कारण की मोहितला अजिबात बरं वाटत नाही, झोपायला काहीच नाही खाली, म्हणून म्हणतो दुलई घेऊन जाऊ, तू झोपून घे. आता वाहिली आहे का, उलटी टाकून दे इकडं. बाकीचं खाली घेऊन जाऊ. तर मग सगळं एकत्र दुलईमध्ये टाकून घेऊ. बेडशीट पण वाळून गेलं वाटतं. चलो गाईज, आपली फक्त आता एक गादी आहे आणि इकडं खो आहे. खो पण थोडी आहे ओली आणि गादी आहे, ती आपण नंतर घेऊन जाऊ. तर मग चला. आता रात्रीपर्यंत गादी पण वाळून जाईल असं वाटतंय. ऊन पण आहे ना, नाही वाळणार. अरे ऊन तर फार कडक आहे बघ, ऊन कडक आहे, पण वाळायला पण पाहिजे. नाही वाळले तर काही करू शकत नाही. थोडा जुगाड करून घेऊ आम्ही. हे खाली सतरंजी पण आहे, दुलाई पण आहे, दोघी ठिकाणी आम्ही ऍडजस्टमेंट करून घेऊ. तसं मग आता मग एका गादीवर आम्ही तसं होऊन जातो, एका गादीवरती होऊन जातो रात्री. तसं बऱ्यापैकी क्लीन झालाय रूम. आणि बघा पूर्ण पाणी वगैरे पण वाहून गेलेलं आहे, नाही का, हे महत्वाचं होतं. सगळे पोरं लटकले बाई, मग लटकले, सर्व काम उरकून टाकलं, नाही का, एकदम जबरदस्त झालं. पण तुम्ही काय म्हणा, इतका जबरदस्त एक्सपिरियन्स. उठलो होतो सकाळी आणि पूर्ण पाणी 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 पैसा पडले. पाणी कशाचं एवढं, मी सगळं बघतो काय नेमकं कुठून आलं. मग ते नंतर मला समजलं की बेसिंग मध्ये असा सीन झालाय, तेव्हा कुठे समजलं ते, पण जबरदस्त सीन होता. आणि नंतर आम्ही हसलो जबरदस्त कार्यक्रम होता भाई. आणि मोहित तर झोपलाच होता गाईज, आणि मी पण एडिटिंग करत होतो, नाही का, तोपर्यंत म्हटलं आपलं ब्लॉगची एडिटिंग पण करून घेऊ. तर गाईज आता मस्तपैकी वाजले होते 6 आणि आम्ही आलो होतो टेरेसवरती. म्हटलं गाद्या वाळल्या का नाही बघून घेऊ. ही वाळली फक्त तिकडे साईडला थोडीशी, काय वाळली नाही, त्या बाजूला होती ना म्हणून वाळली नाही. तुझी वाळली ना संकेत, ओके. याची तर वाळून गेली. तर मग ती गादी काय वाळलेली नाही. बाकी बघू आता, ऍडजस्टमेंट करावं लागेल थोडीफार. आजच्या दिवस तर काही ती गादी घेता येणार नाही, बट ती खाली घेऊन जावं लागेल, कारण की पावसाचं वातावरण व्हायला लागलेलं आहे परत. हे बघा, म्हणून ती गादी खाली घेऊन जाऊ, नाही तर परत याच्यापेक्षा जास्त ओली होऊन जाईल, म्हणून म्हटलं आता खाली घेऊन जाऊ. आणि इकडे हनुमान डायरेक्ट हातातच गादी घेऊन उभा आहे. काय रे गदा. आणि बाकी काही वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम शांतता वाटते, एकदम भारी. हे बघा, जबरदस्त वातावरण झालेलं आहे. सर्व दाखवतो मी तुम्हाला. इकडं आमच्या बिल्डिंगचा असा टेरेस आहे. नाही बघा, अशी थोडीशी हाय बिल्डिंग, त्यात इकडचा व्ह्यू भारी. हा बघा, जबरदस्त व्ह्यू आहे इकडून, असा 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 असा. आणि गाईज, हाच मोहित आणि त्यांचा क्लास आहे अन अकॅडमीचा. ही बिल्डिंग आणि इकडे क्लास, ही बिल्डिंग आणि इकडे क्लास, अटॅच क्लास आहे. आणि इकडं वातावरण एकदम जबरदस्त झालेलं आहे, काही विषय. तर काही तिथं आता निसर्गाचा थोडा आनंद घेतोय. जबरदस्त व्ह्यू आहे म्हणून थोडा इथंच थांबलोय, गप्पा वगैरे मारतोय मस्तपैकी. आजारी पेशंट तुम्ही बघू शकता. त्याला म्हणतो थोडं मोकळ्यांमध्ये वेळेस थोडं फ्रेश तरी वाटेल. काय म्हणत होता? निसर्गरम्य वातावरण आहे का खरंच? मस्त आहे ना. गादी वाळली नाही, त्याचं काय, आमची वाळली नाही, तुझी तर वाळून गेली. हा ना यार, किस्सा होऊन गेला बरं का काही. दादा आमच्यासोबत स्कॅम झाला, मोठा स्कॅम, एकदम जबरदस्त स्कॅम झालेला आहे. इकडे चहा घेऊन येतात, चहा पिला मी काही नाही का. अरे तू पार्सल घ्या, आम्ही थंड वगैरे चहा बघू द्यायचं असेल तर चला ना, बाहेर खाली जाऊ ना, इथं तर आहे. हा, चालायची तर इच्छा नाही. आणि ते आवरत इतकं आमच्या जीवावरून लागलं, ते काही सांगायचाच विषय नाही. डायरेक्ट इतका जबरदस्त होऊन गेला होता. ये तर सगळे झोपून गेले. हा, ते
तो साई श्लोक वगैरे सगळे डायरेक्ट स्लीप होऊन गेले. काय माहिती. आणि साईला आता गादी मिळते, साई डायरेक्ट एका कोपऱ्याला जाऊन झोपला. मी तुम्हाला दाखवणार होतो साईन, पण म्हटलं जाऊ द्या म्हटलं. हॉबी झोपणं नाही का. आणि त्यांनी लिहून ठेवले नो स्लीप, हा नो नेव्हर स्लीप, नेव्हर यूज मोबाईल, सर्व असे थंबनेल लिहून ठेवलेले. आणि एक सुद्धा फॉलो करत नाही, एकही नाही. त्याला दिसत ना डोस लागतो नाही का, एक टोचन. हा एक टोचन डोस लागतो. डोस काय रे मग तुझा क्लास तर इथेच आहे, तरी जायला का बरं कंटाळा करतो तू. कोणी त्याला. हा अरे क्लासला जायचं लांब आहे, एवढा एवढा क्लास आहे काहीच. आणि त्या संकेतचा तरी जरा लांब आहे नाही का. जवळ हे बाई इकडे नासा गेला का, इथं क्लास आहे संकेतचा. हे भाऊ जात आता नको क्लासला, आता कुठे चालला क्लासला. पा काहीच रागाला इथूनच क्लासला जायची तयारी मोची. जातो का इकडून. हे बघा डायरेक्ट क्लासला लँडिंग होईल. हे इथून अशा शिडी राहिली असती मोहित, तू डायरेक्ट क्लासला इकडून शॉर्टकट जाय केली असती नाही का. ए संकेत काय करतोय तू. वायफायचं आहे ना ते. मग एसीचं आहे का. एसीचं आहे वाटतंय. किस्सा होऊन जाईल नको. गाईज आता बघता अंधार होऊन गेलेले आहे. आम्ही बऱ्याच गप्पा वगैरे मारल्या इथं. आता आपण पावसाचा अंदाज घेऊन गादी खाली घेऊन जाऊ आणि उद्या परत ऊन पडलं की उद्या टाकली जाईल परत. तर मग चला घेऊन जायची. चलो इकडे ठेवून दिली आता ती गादी, उद्या परत टाकून यावं लागेल. आणि इकडं आज मोहित आणि मी इथंच ऍडजस्टमेंट करून झोपून घेऊ. तशी काय अडचण होत नाही आम्हाला, कम्फर्टेबली झोपतो. लाता वगैरे काय मारत नाही रात्रीच्या. नाही तर बरेच जण फार लाता मारता झोपेमध्ये नाही का, त्याच्यामुळे आपण काय लाता वगैरे मारत नाही म्हणून आम्ही कम्फर्टेबली झोपून घेतो. तर मग तुम्हाला आता माहिती आहे आज दिवसभर किती जाम झालेलं आहे. तर मग आता जबरदस्त भूक पण लागली, आता जेवायला पण जातो. आणि तुम्हाला जर हा किस्सा अजून पण समजला नसेल तर पार्ट 1 बघा, तुम्हाला 100% समजून जाईल. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलमध्ये सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.